आषाढी एकादशीसाठी येत्या 17 तारखेला श्री विठोबा रुक्माई दर्शनासाठी संपूर्ण भारतामधील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे येत असतात। महाराष्ट्रामधील सर्वात मोठी असणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त जळगावच्या चोपडा तालुक्यामधून आगारामधून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष एसटी बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली। पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी संवाद साधलाय, पाहूयात। जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगाराच्या आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी खास चोपडा तालुक्यातील भाविकांसाठी पंढरपूर ही स्पेशल यात्रा बस काढलेली आहे। या यात्रेसाठी तालुक्यातील बरेच भाविक भक्त या बसमध्ये प्रवास करताना दिसत आहेत। असे काही नागरिक आहेत किंवा भाविक आहेत, आपण त्यांना विचारू, दादा आपली पंढरीची वारी ही कितवी आहे? पंढरीला जाताना आपल्याला काय आनंद मिळतो? पंढरी भगवानच्या तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन होतं की लांबून दर्शन घेता? आपल्यासोबत अजून काही मला एक सांगा, तुमची ही पंढरीची किती वारी आहे? पहिली वारीमध्ये आपण पहिल्यांदा पंढरपूर जाताय, काय आनंद मिळतो तुम्हाला? अजून असं काही बाबा आहेत की आपण त्यांना विचारूया की पंढरपूर जाताना आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो, एक ऊर्जा मिळते। पंढरी पांडुरंगाकडनं आपण काय मागणी करा? अजून एक बाबा आहेत की आपण त्यांना विचारूया, बाबा आपली किती वारी आहे? दुसरी वारी। दुसऱ्या वारी करत असताना आपल्याला काय आनंद मिळतो? एकंदरीत जर पाहायला गेलं तर चोपडा तालुक्यातील बरेच भाविक भक्त हे पंढरीच्या वारीसाठी जात असतात किंवा बसने जात असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा।